हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर्स डॉटर यूट्यूब चॅनलवरती आणि इन्स्टा पेजवरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चुलीवरची चमचमीत अशी थापून वडीची आमटी। तर त्यासाठी चला बघूयात मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। इथं घेतलेलं आहे मी 1 वाटी डाळीचं पीठ आणि डाळीचं पीठ थोडंसं मोठंच दळून आणायचं, कारण थापून वडीसाठी मोठं पीठच वापरतात, त्याची छान अशी वडी होते। त्यासाठी घेतलेलं आहे तेल, हळद, थोडीशी कोथिंबीर, काळं तिखट, आलं लसूणची पेस्ट, खोबरं आणि मीठ। आणि आपल्याला वडीच्या आदनात टाकण्यासाठी मी थोडंसं घेतलेलं आहे लसूण, मिरची आणि मीठ। आता ते घेऊयात आपण खलबत्त्यावरती थोडंसं ठेची पेस्ट करून घेतोय खलबत्त्यामध्ये। पण आदन बनवून घेत आहे, त्याच्यासाठी टाकलेलं आहे हिंग, जिरे, मोहरी, पाणी ओतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण ऍड करतोय आपण खलबत्त्यात बारीक केलेली पेस्ट, हळद, कोथिंबीर, त्याच्यामध्ये टाकत आहे आपलं मोठं थोडंसं असलेलं डाळीचं पीठ आणि हे फास्ट हटायचं, ह्याच्या गाठी नाही होऊ द्यायच्या। गाठी झाली की वडी नीट होत नाही। सगळं हटून घेतलेले एकजीव केले। आता हे 10 मिनिटासाठी वाफ येईपर्यंत पीठ शिजण्यासाठी हे झाकून ठेवायचंय। मी असं मंद आचेवरती, जर तुम्ही गॅसवर करत असेल तर लो फ्लेमवर 10 मिनिट पीठ शिजवून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता आता आपले 10 मिनिट पूर्ण झालेले आणि वाफ बसलेली आहे। मी पोळपाटाला अगोदर तेल लावून घेतलेले आणि त्याच्यावरती हाताला पाणी लावून अशी वडी थापून घ्यायची आपली, तुम्ही बघू शकता। आणि पीठ मोठं असल्यामुळे वडी पण व्यवस्थित छान झाली आहे। ह्यावर आपण खोबरं आणि कोथिंबीर पसरून घेतलेली आहे। आता ह्या वड्यांचे आपण काप करून घेऊयात। पण आमटीसाठी घेतलेलं आहे इथे लसूण, खोबरं, आलंची पेस्ट टाकली आहे, काळं तिखट टाकले आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतले। आपली तयार झालेली आहे खमंग अशी चुलीवरची थापून वडी। अशाच नवनवीन मस्त खमंग रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन वाजवायला विसरू नका।